नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पहिल्या प्रकरणाच्या पहिल्या 2 भागामध्ये आपण ॲडॅप्टेशन इन रेप्टाइल्स म्हणजे सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन या भागापर्यंत अभ्यास केला होता. या तिसऱ्या भागामध्ये आपल्याला ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स म्हणजे अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेलं अनुकूलन, ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ सराउंडिंग म्हणजे परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमधले झालेलं अनुकूलन आणि क्लासिफिकेशन असे 3 भाग आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. तर पहिल्यांदा आपण ॲडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स म्हणजे अन्नग्रहणासाठी झालेलं प्राण्यांमधलं अनुकूलन पाहणार आहोत. अकॉर्डिंग टू द इटिंग हॅबिटॅट्स वी कॅन क्लासिफाय द ॲनिमल्स इन 3 कॅटेगरीज लाईक हर्बिव्होरस. हर्बिव्होरस म्हणजे तृणभक्षक शाकाहारी प्राणी, कार्निव्होरस म्हणजे मांसाहारी प्राणी अँड फ्यू आर ओमनिव्होरस म्हणजे मिश्राहारी प्राणी की जे मांसाहारी करतात आणि शाकाहारी करतात. आपल्याला माहिती आहे की जे शाकाहारी प्राणी आहेत त्यांचे जे दात असतात त्या दातांमध्ये पटाशीचे दात असतात, म्हणजे त्यांना आपण मोलर्स म्हणतो की ज्या दातांच्या सहाय्याने ते चर्वण करतात. त्याचप्रमाणे जे मांसाहारी प्राणी आहेत उदाहरणार्थ वाघ, सिंह, त्यांचे जे दात आहेत ते मात्र टोकदार असतात, त्यांना आपण सुळे म्हणतो. या सुळ्यांच्या सहाय्याने ते आपलं मांसाहार करत असतात. त्याचप्रमाणे काही पक्ष्यांमध्ये सुद्धा आपल्याला हे ॲडॉप्टेशन झालेलं दिसून येतं. उदाहरणार्थ किंगफिशर असेल, क्रेन असेल, यांच्यामध्ये यांची जी चोच असते ती टोकदार असते. या टोकदार चोचेचा उपयोग त्यांना पाण्यामधील मासे पकडण्यासाठी करता येतो. त्याचबरोबर चिमणीसारखे प्राणी असतील त्यांची चोच ही लहान असते, छोटे छोटं धान्य उचलण्यासाठी त्यांना त्या चोचेचा उपयोग करता येतो. त्याचप्रमाणे सरडा असेल, बेडूक असेल, यांची जी जीभ असते ती लांब असते की त्यांना कीटक वगैरे पकडता यावे म्हणून. त्याचप्रमाणे जिराफ, इमू, शहामृग यासारखे जे पक्षी आणि प्राणी असतात त्यांची मान ही उंच असते. अशा प्रकारचं अन्नग्रहण करण्यासाठी झालेलं अनुकूलन आपल्याला या प्राण्यांमध्ये पाहायला मिळतं. ॲडॉप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ सराउंडिंग परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेलं अनुकूलन. वी कॅनॉट इझिली स्पॉट द कलरफुल बटरफ्लायज, लिझर्ड अँड ग्रासहॉपर्स. दे गेट camouflaged amidst grasses, parts of plants like stem, leaves, flower, etc. That is because their colors are blend with those of the surroundings. म्हणजे याचा अर्थ असा आहे की विद्यार्थी मित्रांनो की बेडूक असेल, पाल असेल, सरडा असेल, त्याचप्रमाणे असे विशिष्ट प्राणी आहेत की जे प्राणी गवतामध्ये किंवा झाडामध्ये लपून बसतात, कारण त्यांचा त्वचेचा रंग हा त्या हिरव्या पानासारखा असतो, झाडाच्या खोडासारखा असतो आणि अशा प्रकारे त्यांचा शरीराचा त्वचेचा रंग हा तिथल्या परिसराशी साधर्म्य असणारा असतो. त्यामुळं त्यांच्या शत्रूपासून रक्षण होतं. अशा पद्धतीनं हे या प्रकारचं अनुकूलन आपल्याला या प्राण्यांमध्ये झालेलं पाहायला मिळतं. Adaptation are the changes that takes place in the various organs and life processes that enable them to live, feed, reproduce, to perpetuate themselves and protect themselves from their enemies in a specific surrounding, depending upon the habitat and geographical condition are called adaptation. म्हणजेच अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे, आपल्यासारखा दुसरा जीव निर्माण करणे, अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वतःचं रक्षण करणे, अशा वेगवेगळ्या बाबींसाठी शरीरामध्ये व शरीराच्या अवयवांमध्ये, शरीरक्रियांमध्ये झालेला बदल म्हणजेच अनुकूलन. अशा प्रकारचं अनुकूलन आपण प्राण्यांमधील आणि वनस्पतींमधील दोन्ही प्रकारचं अनुकूलन या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. आता यानंतर पुढचा भाग जो आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग थिंग्स. या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न विचारलेले आहेत. त्या 2 प्रश्नांची उत्तर घेऊन आपण पुढे जाऊया. पहिला प्रश्न आहे व्हाय आर लिव्हिंग थिंग क्लासिफाईड म्हणजे वनस्पती व प्राण्यांचं वर्गीकरण का करतात. इट इज नेसेसरी टू क्लासिफाय द लिव्हिंग थिंग्स बिकॉज इट इज डिफिकल्ट टू आयडेंटिफाय, स्टडी अँड रिमेंबर ऑल द डायव्हर्स ऑर्गॅनिझम इन दिस वर्ल्ड. क्लासिफिकेशन हेल्प्स इन दिस रिस्पेक्ट. आपल्या सभोवतालच्या या वैविध्यपूर्ण सजीवसृष्टीमध्ये सजीवांचा एकाच वेळी अभ्यास करणे, त्यांना लक्षात ठेवणे अवघड असते आणि त्यामुळेच आपल्याला काय करावं लागतं, या प्राण्यांचं वर्गीकरण करणं गरजेचं असतं. त्यामुळे आपण या प्राण्यांचं वर्गीकरण करत असतो.
The second question is asked here is which criteria used for the classification of plants and animals? The similarities and differences is the most important criteria for the classification of organism. आपल्याला माहिती आहे की सर्व प्राण्यांमध्ये वनस्पतींमध्ये असणारा जो सारखेपणा आहे आणि त्यांच्यामधला जो वेगळेपणा आहे याचा आधार घेऊन आपण वर्गीकरण करत असतो. प्लांट्स कॅन बी क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर हाईट, शेप ऑफ स्टेम, पिरियड ऑफ लाईफ सायकल, फ्लावर्स अँड नॉन फ्लॉवरिंग प्लांट अँड देअर हॅबिटेट. आपण वनस्पतींचं वर्गीकरण करण्यासाठी त्यांच्या खोडाची उंची, त्यांचे जीवनकाल, त्यांना येणारी फुलं न येणाऱ्या वनस्पती, त्याचप्रमाणे प्राण्यांचं वर्गीकरण करत असताना त्यांचं पेशीची रचना, त्यांना असणारा पाठीचा कणा, त्यांचं प्रजनन करण्याची पद्धत, त्यांचं वास्तव्य, त्यांच्या सवयी यासारख्या गोष्टींचा आधार घेऊन आपण त्यांचं वर्गीकरण करत असतो. Different scientists have used different criteria and independently classified plants and animals. अनेक शास्त्रज्ञांनी वनस्पती व प्राण्यांचे स्वतंत्रपणे वर्गीकरण वेगवेगळ्या गुणधर्मांचे निकष लावून केलेले आहे आणि यासाठी त्याने एक उतरंड बनवलेली आहे. For this purpose, a hierarchy is formed in the classification that starts with the kingdom Animalia and kingdom Plantae. याची सुरुवात या ठिकाणी प्राणीसृष्टी अथवा वनस्पतीसृष्टी येथून होत असते. हिरार्ची ऑफ क्लासिफिकेशन, वर्गीकरणाचा पदानुक्रम. क्लासिफिकेशन दॅट स्टार्ट्स विथ द किंगडम ॲनिमिलिया और किंगडम प्लांटी, फर्दर ग्रुप्स अँड सबग्रुप्स आर फॉर्म्ड डिपेंडिंग अपॉन बेसिस ऑफ सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस. दिस इज कॉल्ड ॲज अ हिरार्ची ऑफ क्लासिफिकेशन. म्हणजेच सजीवांच्या गुणधर्मातील ठळक आणि मूलभूत साम्य व वेगळेपणा यांच्या आधारे त्यांचे ठळक गट तयार होतात. यालाच आपण वर्गीकरणाचा पदानुक्रम म्हणजेच हिरार्ची ऑफ क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. यासाठी पुस्तकामध्ये आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे, ते आता आपण पाहणार आहोत. वी कॅन स्टडी द हिरार्ची बाय दस टू एक्झाम्पल्स. वन एक्झाम्पल ऑफ plant and one example of animal, that is a mango has a kingdom Plantae, phylum Anthophylla, class Dicotyledons, order Sapinadales, family Anacardiaceae, genus Magnifera, species Indica. आणि ह्युमन म्हणजे मानवाच्या बाबतीत किंगडम आहे ॲनिमिलिया, फायलम म्हणजे त्याचा संघ आहे क्रोडाटा, क्लास म्हणजे त्याचा वर्ग आहे मॅमिलिया, ऑर्डर म्हणजे त्याचा गण आहे प्रायमेट्स, त्याची फॅमिली म्हणजे त्याचं कुल आहे होमिनाडी, आणि त्याची जी प्रजाती आहे ती होमो, आणि त्याची जाती आहे ती आहे सेपियन्स. अशा पद्धतीनं एक वनस्पती आणि एक प्राणी यांची जी उतरंड दाखवलेली आहे, या उतरंडीप्रमाणे आपल्या अवतीभोवती असणाऱ्या सर्व सजीवांचं वर्गीकरण या पद्धतीनं केलं जात असतं. या प्रकरणातील शेवटचा जो पॉईंट आहे तो म्हणजे बायनॉमियल नॉमेनक्लेचर बाय कार्ल लिनियस. कार्ल लिनियसची द्विनाम पद्धत. आता आपल्याला माहिती आहे की एखाद्या वस्तूला, एखाद्या प्राण्याला, एखाद्या वनस्पतीला वेगवेगळ्या भाषेमध्ये वेगवेगळी नावं असतात. उदाहरणार्थ आपण जर घ्यायचं म्हटलं तर आंब्याला मराठीमध्ये आपण आंबा म्हणतो, हिंदीमध्ये त्याला आम म्हणतात, इंग्रजीमध्ये आपण मँगो म्हणतो. आणि ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा शास्त्रीय अभ्यास आपल्याला करायचा असतो त्यावेळी जगभरामध्ये त्या प्राण्याला, त्या वनस्पतीला एकच नाव असावं यासाठी एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज अ गिवन युनिफॉर्म नेम थ्रूआउट द वर्ल्ड. दिस इज कॉल्ड अ सायंटिफिक नेम. म्हणजे एखाद्या वनस्पतीला किंवा एखाद्या प्राण्याला पूर्ण जगामध्ये एकाच नावानं ओळखलं जावं त्याला आपण शास्त्रीय नाव असं म्हणतो. दिस सायंटिफिक नेम कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. हे जे शास्त्रीय नाव आहे या शास्त्रीय नावामध्ये 2 भाग असतात. द फर्स्ट पार्ट इज अ जीनस, प्रजाती. म्हणजे वरचा जो आपण तक्ता पाहिलेला आहे वर्गीकरणाचा पदानुक्रम, त्याच्यातले शेवटचे 2 रकाने आहेत, आडव्या ओळी, त्याच्यामध्ये प्रजाती आणि जाती हे 2 भाग आपण पाहिले. त्यातला जो पहिला जो भाग आहे तो म्हणजे जीनस म्हणजे प्रजाती हा असतो,
ॲज पर द आणि दुसरा जो भाग असतो सेकंड पार्ट तो असतो जाती, म्हणजे त्याला आपण स्पेसिस असं म्हणतो. ॲज पर द गाईडलाईन्स ऑफ द इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर एव्हरी ऑर्गॅनिझम हॅज अ बायनॉमियल नेम. तर आंतरराष्ट्रीय नियमानुसार कुठल्याही सजीवाला नाव देताना या दोन नावांचा म्हणजे प्रजाती आणि जातीचा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो, दोन गोष्टींचा केला जातो, म्हणून त्याला बायनॉमियल नॉमेनक्लेचर असं म्हटलेलं आहे. आणि हे आपण त्या वस्तू ओळखण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी आणि सगळीकडं जो त्याच्यावर होणारा अभ्यास आहे त्या अभ्यासामध्ये एक वाक्यता येण्यासाठी हे बायनॉमियल नॉमेनक्लेचर किंवा वापरतो. आणि ही कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने शोधून काढलेली आहे, म्हणून याला कार्ल लिनियसची द्विनाम पद्धती म्हणजे बायनॉमियल नॉमेनक्लेचर बाय कार्ल लिनियस असं म्हटलं जातं. या संदर्भातली काही उदाहरणं आता आपण पाहणार आहोत. Here are the some examples of kingdom Plantae and kingdom Animalia. The living things, that is a dog. In our general language we can call the dog, but its a scientific name is Canis lupus familiaris. Then cow, its scientific name is Bos taurus. हिबिस्कस म्हणजे त्याला आपण जास्वंद म्हणतो, याचं नाव आहे हिबिस्कस रोजा सायनेसिस. आणि जी ज्वार म्हणजे जावेरी असते त्याचं नाव आहे सॉर्गम बायकोलर. यातलं जे पहिलं नाव आहे ते पहिलं नाव प्रजाती जीनस सांगतं आणि दुसरे जे नाव आहे स्पेसीज म्हणजे जाती सांगतं. अशा पद्धतीनं या बायनॉमियल नॉमेनक्लेचरचा उपयोग सर्व वनस्पती सर्व सजीवांना नाव देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर केला जातो. अशा प्रकारे मित्रांनो या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण नवीन प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.